थेट जाऊया, खासदार संजय राऊत बोलतायत. जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधला पाहिजे. इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचा वर कर्जाचा डोंगर होण्यामध्ये झाला. राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधीच झाली नव्हती. आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार याच्यावरती काही भाष्य करणार आहेत का? त्यांना आर्थिक शिस्तीची फार काळजी असते, पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा हे धोरण आहे. मग देवेंद्र फडणवीस यांचा असेल मुख्यमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील, आणि दुसरे ते एक डाकू मानसिंग बसलेलेच आहेत अमित शहाच्या कृपेने. ती तर डाकू मानसिंगचीच टोळी आहे. चंबळ खोऱ्यातूनच बहुतेक आले आहेत ते इथे महाराष्ट्र लुटायला. काय होणार या महाराष्ट्राचं? या महाराष्ट्राच्या पुढल्या पिढीचं 9 लाख कोटीचं कर्ज कोणी केलं? का झालं? कोणत्या योजनांमुळे झालं? चारी बाजूने महाराष्ट्र ओरबडला जातो. जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय. 3-3 हजार कोटीचे टेंडर्स अबो करून हा पैसा लुटला जातोय. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, अशा अनेक जे योजनांची 2 लाख कोटीची कामं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी देण्यात आली त्याचा कुठे आता पत्ताच नाही. कागदावर आहेत. ठेकेदाराकडून कमिशन घेतल्या 25%. ही लूट आहे. SRAमध्ये जाऊन बघा. मुंबईच्या SRAमध्ये महेंद्र कल्याणकर नावाचे जे अधिकारी बसले आहेत त्यांच्याविषयी रोज एवढी माहिती येते. काय करतात राज्याचे मुख्यमंत्री? SRA प्रकल्प कोणत्या पद्धतीनं गरिबांच्या हक्कांवर गदा आणून हा पैसा कुठे जातो आहे? कोणत्या राजकीय पक्षाकडे जातो आहे? कोणत्या नेत्याच्या किंवा त्या नेत्याच्या गटाकडे जातो आहे? याबाबत महाराष्ट्राला आता चिंता लागून राहिली आहे. आम्ही नेपाळचा संदर्भ दिला की यांना मिरच्या झोंबतात. मग ते आम्हाला माओवादी ठरवतात, नक्षलवादी ठरवतात. पण नेपाळ असाच लुटला राज्यकर्त्यांनी. नेपाळ अशा प्रकारेच लुटला आणि त्यातून जो उद्रेक झाला तो अत्यंत धक्कादायक होता. त्याचं समर्थन मी करत नाही आहे, पण लोकांच्या संयमाचा बांध इथे तुटतो आहे. 10 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर, आणि या राज्याला तुम्ही प्रगतीपथावरचं राज्य म्हणता. अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी आणल्या. अनेक योजना. शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करा म्हणतो, ती करत नाही आहेत तुम्ही. करा ना मग. मग अधिक कर्ज घ्या आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. 10 लाख कोटी कर्ज आहे तर 11 लाख कोटी करा, पण शेतकऱ्यांना तरी तुम्ही आत्महत्या थांबवा. या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या आहेत? एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 2000च्या वर आत्महत्या होत आहेत. मग हे कर्ज जे आहे 10 लाख कोटीचं कोणाच्या खिशात गेलं? शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव तुम्ही देत नाही, शेतकऱ्याला हमी भाव देत नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही. मग हे कर्ज झालं का? मग कोणासाठी तुम्ही कर्ज केलं? फक्त लाडक्या बहीण योजनेसाठी कर्ज झालं असेल ते तुमच्या खिशातून द्या मग, कारण याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाले. लाखो असे खातेदार आहेत जे बेकायदेशीर आणि बोगस आहेत, जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मंगलप्रभात लोढा यांच्या कौशल्य विकास खात्यात होतो. हे माहिती आहे का तुम्हाला? बोगस नावं आहेत हजारो आणि लाखो. त्यांना या कौशल्य विकास योजनेतून महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जात आहेत. ते सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत. ती लिस्ट मी आजच पाठवली आहे लोढांकडे. हे कोण आहेत? आणि सगळ्यात जास्त ओरबाडणं नागपूर आणि विदर्भात सुरू आहे या विभागातून. आणि हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांना या कौशल्य विकास योजनांचा भ्रष्ट मार्गाने लाभ दिला जातो. जसे पूर्वी बोगस स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन द्यायचे, म्हणजे स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली तरी पेन्शनचा लाभ चालूच आहे. त्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना आणि कौशल्य विकास योजना या आणि तिसरी SRA योजना
ह्याच्यामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार सुरू आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचं कर्ज झालं याचं कोणाला आश्चर्य वाटणार नाही. याला जबाबदार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थात मानसिंग. राऊत साहेब, तुम्ही आता बोलताना नेपाळचा उल्लेख केला, नेपाळच्या घटनेचा उल्लेख केला. काल शरद पवार भाषणात असं म्हणाले की देवाभाऊ, भारताच्या आजूबाजूला काय चाललं आहे ते पहा. नेपाळमध्ये राज्यकर्त्यांना तिकडच्या जनतेनं घालवलं. या घटनांमधून काही शहाणपण घ्या. मग मी तेच सांगतो आहे. मात्र तुम्ही शरद पवार साहेबांना नक्षलवादी किंवा माओवादी ठरवाल का? आम्ही जेव्हा असा इशारा देतो की बाजूच्या देशात किंवा बाजूच्या राज्यात काय चाललं आहे ते पहा, तेव्हा त्यांचे लोक आमच्या विरुद्ध जाऊन गुन्हे दाखल करा असा आग्रह धरतात. हे माओवादी विचारांचे आहेत, हे नक्षलवादी विचारांचे आहेत. आम्ही कोणत्याही विचाराचे नाहीत. आम्ही महाराष्ट्र धर्माचे पालन करणारे मराठी माणसं आहोत. आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही शिवसैनिक आहोत. पण शरद पवारांनी जो काय विचार मांडला तोच आमचा विचार आहे. बाजूला काय चाललं आहे ते पहा. मग तुम्ही शरद पवारांना माओवादी म्हणाल का? पण नक्षलवादी म्हणाल? सांगा ना. अत्यंत योग्य भूमिका पवारसाहेबांची आहे, जी आमची आहे. महाराष्ट्र जर लुटला जात असेल अशा प्रकारे आणि शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची लूट होणार असेल, सरकारी तिजोरी लुटायलाही शिल्लक नाही, हे माहिती आहे का? कर्ज काढलं जातं तेही लुटलं जातं आहे. हे राज्य प्रगतीपथावर, हे राज्य प्रोग्रेसिव्ह, या राज्यामध्ये गुंतवणूक येते म्हणजे काय येते? कुठे आहे गुंतवणूक? उद्या नरेंद्र मोदींचा 75वा वाढदिवस हे साजरा करतायत कर्जाच्या पैशातूनच. सरकार साजरा करत आहे अनेक योजनांच्या माध्यमातून. काय गरज काय? नरेंद्र मोदी हे तर खूप साधेग्रस्त आहेत. मग देशभरामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे करण्याची गरज नाही. जनता साजरा करेल ना. जनतेला हवा असेल तर पंडित नेहरूंचा वाढदिवस जनता साजरी करायची, अजूनही करते. महात्मा गांधींचा वाढदिवस जनता साजरी करते. बाळासाहेब ठाकरेंचा वाढदिवस जनता साजरी करते. अटल बिहारी वाजपेयींचा वाढदिवस जनता साजरी करते आणि करत होतं. मग नरेंद्र मोदींचा हाच वाढदिवस सरकारने का साजरा करावा? सरकारी पैशानं. मोदींनी थांबवलं पाहिजे ही जनतेचा. महाराष्ट्र कर्जबाजारी असताना हे करू नये. कर्जबाजारी असताना मोदींच्या वाढदिवसाचा केक कापणं हा आर्थिक अपराध आहे, आर्थिक गुन्हा आहे. जर मोदींच्या वाढदिवसाचा उल्लेख केला तर मोदी 75चे होता आहे. काही दिवसांमध्ये, गेल्या काही दिवसांमध्ये संघाने 75 निवृत्ती अशी इशाऱ्यांमध्ये काही आपली भूमिका मांडली. तुम्हाला काय वाटतं 75 पूर्ण होताना मोदी काय घोषणा करू शकतात? मोदी देश वाट पाहिजे. बघा, मोदींच्या अस्तित्वाची दखल देश घेत नाही आहे सध्या. सुरुवातीला मोदी काहीतरी करतील किंवा मोदींच्या रूपानं आशेची किरणं दिसतील असं लोकांना वाटलं. लोकांनी मतदान केलं. नंतर होट चोरी करून 2 निवडणुका जिंकले, भ्रष्ट मार्गाने जिंकले. त्याच्यामुळे मोदी हे काय लोकांच्या मतावर निवडून झालेले पंतप्रधान नाही आहेत. मोदी हे लोकनेते नाही. मोदी हे भारतीय जनता पक्षाच्या IT सेलनं फुगवलेला फुगा आहे. अनेक त्यांचे नेते भाजपचे. त्याच्यामुळे मोदींनी कोणती घोषणा केली? मोदींनी घोषणा केली पाकिस्तान ताब्यात घेतली का? मोदी चीनला लाख दाखवणार होते, दाखवले का? ट्रम्प दम देतोय तरी मोदी बोलत नाही. ट्रम्प रोज दम देतोय. असा पंतप्रधान या देशाला लाभला. हे देशाचं दुर्भाग्य. एवढंच मी सांगेन. 26 महिलांचं सिंदूर पुसलं गेलं आणि नरेंद्र मोदी पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला लावतात आमच्या क्रिकेटपटूंना. अशा पंतप्रधानाविषयी आम्हाला आस्था का असावी? आणि कोणालाही असू नये. भारतीय जनता पक्षाचा हा एक व्यापारी डाव आणि व्यापारी खेळ आहे आणि त्या खेळातले CEO हे नरेंद्र मोदी आहे. आजही मुखपत्र सामनामध्ये भारत-पाक सामन्यावर सविस्तर परखड भूमिका मांडण्यात आलेली आहे. या सामन्याचे अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत पडसाद उमटताना पाहायला मिळतात. काही माजी क्रिकेटपटूंनी म्हटले की BCCIनं खेळाडूंवर हा सामना खेळण्यासाठी दबाव आणला. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष, जे एशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्षही आहेत,
भारतीय संघानं पाकच्या खेळाडूंबरोबर हस्तांदोलन करण्यास टाळलं याचा त्यांनी निषेध केलेला आहे आणि सामनाधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली. एक लक्षात घ्या, पाकिस्तानच्या कप्तानाशी आमच्या लोकांनी हस्तांदोलन केलं नाही म्हणून काय पापक्षालन होत नाही ना. तुम्ही त्या मैदानावर खेळलात, तुम्ही पाकिस्तानचे ते इतर पदाधिकाऱ्यांशी हात मिळवणी करताना आम्ही तिथे पाहिलं. ही ढोंग कसली करताय मोदींसारखी? ही ढोंग मोदींना शोभतात हो. पण भारतीय क्रिकेटपटूंनी तो कोण, तो सूर्यकुमार यादव की का कोणी कॅप्टन आहे, तुम्ही म्हणताना खेळ आहे, खेळासारखं तुम्ही काय खेळला नाही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.